जय गजानन. कुंभ राशीच्या जातकांसाठी मार्च 2026 हा महिना कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत. म्हणजे काहीही असू शकतं, हेल्थ असू शकतं, जॉब असू शकतो, व्यवसाय असू शकतो, किंवा पारिवारिक काही गोष्टी असू शकतात. ओव्हरऑल हा महिना कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत, तेही टॅरोद्वारे आपण प्रिडिक्शन घेणार आहोत. त्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनवर डबल टाईप करून रिडिंगला रेझोनेट व्हा आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि लवकरात लवकर तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही ज्याही इष्टदेवतेला मानत असाल त्याचं नाव घ्या आणि रिडिंगला आपण स्टार्ट करू. तुम्ही घ्या तोपर्यंत मी पण घेते. सो आपण आता स्टार्ट करूया रिडिंगला. काय आहे मार्च 2026 या महिन्यासाठी कुंभ राशीच्या जातकांसाठी रिडिंग. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबसाठी हा महिना बेस्ट आहे. फक्त कुठल्याही गोष्टी अल्लडपणे तुम्हाला करायच्या नाही आहेत. जर तुम्ही नादानीमध्ये अल्लडपणामध्ये काही गोष्टी डिसिजन घेत असाल तर मग तो प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी आर्थिक प्रॉब्लेम तुम्हाला जॉबवाल्यांना काहीच येणार नाही. म्हणजे जसं की जॉब करताय तर जॉबमध्ये बऱ्याचदा काय होतं की प्रॉब्लेम होऊन जातो, पेमेंट इश्यू वगैरे. तर तसा या महिन्याला होणार नाही आहे. सगळ्या काही गोष्टी छान होतील. फक्त मॅनेजमेंट व्यवस्थित करायचं आहे. मॅनेजमेंट प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित करायचंच असतं. म्हणजे बालिशपणे कुठलाही काही खर्च करायचा नाही, बालिशपणे कुठल्याही काही गोष्टी वागायच्या नाही आहेत. थोडं डिटर्मिनंट होऊन काही गोष्टी करायच्या आहेत. बिझनेससाठी बघून घेऊया आपण. बिझनेसवाल्यांसाठी पण छान आहे. या महिन्याला तुम्ही खूप काबाड कष्ट करून व्यवसाय उभा करणार आहात. काबाड कष्ट करून तुम्ही व्यवसायाला सपोर्ट करणार आहात आणि त्याच पद्धतीने तुमचा व्यवसायही तुम्हाला सपोर्ट करेल. तुमचा व्यवसायही तुम्हाला मदत करेल. व्यवसायाकडनं उत्पन्नही तुम्हाला त्या प्रकारे होणार आहे. सगळ्याच काही गोष्टी व्यवसायासाठीही पॉझिटिव्ह असतील. तुम्हाला म्हणजे युनिव्हर्सकडनंही काही गोष्टी मिळतील. युनिव्हर्सही तुम्हाला सपोर्ट करेल की तुमचा व्यवसाय व्यवस्थित होईल. फक्त मग तुम्हाला एकच करायचं आहे, मंत्र चॅन्टिंग करा. तुम्ही ज्याही कुठल्या देवाला तुम्ही मानत असाल, ज्याही इष्टदेवतेला तुम्ही मानत असाल, कुळदेवी किंवा तुमचं कुठली इष्ट नसतील तर कुळदेवीला माना, कुळदेवतेला माना. कुलदेवी कुलदेवता खूप महत्वाची असते. त्यांना माना, त्यांचं मंत्र चॅन्टिंग करा, त्यांची उपासना करा. निदान दिवसभरात मंत्र चॅन्टिंग करण्यासाठी वेळ नसेल तर दिवसभरात मनातल्या मनात त्यांचं नाव तरी घेत राहा. म्हणजे व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालेल. ॲग्रेसिव्हनेसने काही गोष्टी टाळायच्या आहेत. जर तुम्ही विचार करत असाल की प्रत्येक गोष्ट ॲग्रेसिव्ह होऊनच करायच्या आहेत, व्यवसाय करायचा म्हटलं म्हणजे डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवूनच व्यवसाय करायचा असतो आणि तसाच व्यवसाय सक्सेस होतो आणि तसाच व्यवसाय सक्सेस होणारही आहे. शांततेत सगळ्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत. जर तुम्ही अतिदगदग कराल तर तसं चालणार नाही. आता आपण कुटुंबासाठी बघून घेऊ. कुटुंबासाठी तुमचं लिडरशिप खूप बेस्ट असणार आहे या महिन्याला. म्हणजे तुमच्याकडनं तुमच्या परिवाराला ह्यावेळेस सगळ्या सुखसोयी दिल्या जातील. तुम्ही तुमच्या परिवारासाठी सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह करणार, सगळ्या काही गोष्टी छान करणार. म्हणजे त्यांचे हौस मौज असेल, त्यांच्यासाठी नवीन काही गोष्टी घेणे असतील, त्यांना आर्थिक मदत करायची असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, पत्नी असेल, आई वडील असतील, सगळ्यांसाठी किंवा पती असेल, तर सगळ्यांसाठी तुम्ही ह्या महिन्याला बेस्ट म्हणजे पर्सन साबित होणार आहेत की तुमच्याकडनं त्यांना सगळ्या काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. सगळ्या काही गोष्टी तुम्ही त्यांचे हौस पूर्ण करा, असा हा महिना आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर काही मिळवायचं असेल, तुम्हाला जर काही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर योग्य महिना आहे. विचार जर करत असाल प्रॉपर्टी घेण्याचा तर म्हणजे मुलांसाठी असेल किंवा पत्नीसाठी असेल, पतीसाठी असेल, भाऊ बहिणींसाठी असेल, एनिथिंग कुणासाठीही. परिवार म्हटला म्हणजे सगळेच इन्क्लूड असतात त्याच्यामध्ये. असं नाही की पर्टिक्युलर एक पर्सन इन्क्लूड असतं किंवा कोणीही असू शकतं. तर त्यांच्यासाठी तुम्ही योग्य निर्णय घ्याल, योग्य पद्धतीने बिहेव करणार, सगळ्या काही गोष्टी छान असतील. कधी कधी मन चंचल होण्याची शक्यता आहे, करू नको करू, पण असं विचार करू नका. बेस्ट महिना आहे, करा. तुम्ही केल्यानंतर समोरचाही आयुष्यभर तुमच्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करेल. तर करायला काही हरकत नाही. इगो येऊ देऊ नका. बाकी सगळ्याच गोष्टी लक्झरियस होणार आहेत. तुम्ही जसं दुसऱ्यांना देणार आहेत तसंच तुमच्या आयुष्यातही काही गोष्टी घडणार आहेत. सो डोंट टेक टेन्शन. आता आपण
लव कपल असतील किंवा पार्टनर्स असतील त्यांच्यासाठी बघून घेऊया. इन्फिनिटीचा महिना आहे, सगळंच काही छान होणार आहे, नो प्रॉब्लेम. म्हणजे जर तुम्हाला लग्न करायचं असेल, गो फॉर देअर, लग्न करू शकतात. पार्टनर्स असतील, काही मिळवायचं असेल, मुलाबाळाचा विचार करत असेल, करू शकतात. सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील, काही घ्यायचं असेल, पती पत्नी मिळून घेऊ शकतात. लव कपलसाठी नवीन कोणाला प्रपोजल तुम्हाला करायचं असेल, म्हणजे जे सिंगल असतील, सॉरी लव कपल म्हणते, पण जे सिंगल असतील त्यांना जर कुणाला प्रपोज करायचं असेल तर करू शकतात. ज्यांना लग्न करायचं असेल त्यांना पार्टनर मिळू शकतो. सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह घडणार आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे ह्या महिन्यामध्ये. सगळंच काही बेस्ट बेस्ट असणार आहे. जे तुम्ही ठरवाल ते तुमच्यासोबत घडेल, ते तुमच्यासोबत होईल. एवढं छान महिना हा आहे. हेल्थसाठी बघून घेऊया अगोदर आपण, हेल्थ कशी असणार आहे. हेल्थ पण छान असणार आहे. हेल्थ म्हणजे आतापर्यंत जे तुमचे परिवार तुमच्यासाठी सपोर्ट करत होता, परिवार तुम्हाला मदत करत होता तुमच्या हेल्थमधून बाहेर निघण्यासाठी, तर त्याच्यात तुम्ही आता सक्सेस होणार आहात. थोडासा राग वाढू शकतो, चिडचिड वाढू शकते, त्याला तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. मनस्ताप तुम्ही करतात खूप, त्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. त्या गोष्टी टाळायच्या आहेत. त्या जर टाळल्या, तुमचे वरिष्ठ काय सांगतात, तुमचे वरिष्ठ काय समजवतात, फॅमिली काय सांगते, या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तेवढं सगळं केलं तर ओव्हरऑल बेस्ट महिना आहे. असं काहीच नाही की प्रॉब्लेम क्रिएट होतील असं म्हणून. ओव्हरऑल महिना बघून घेऊ आपण. ओव्हरऑल महिना तर जसं सगळ्याच गोष्टी छान आहे. ओव्हरऑल महिन्यामध्ये मी सांगितलं ना की ज्याला प्रॉपर्टी घ्यायची असेल तो प्रॉपर्टी घेऊ शकतो. ज्याला काही गोष्टी मिळवायच्या असतील, जसं कपल असतील, परिवार असेल, जॉबवाल्यांसाठी असेल, सगळ्यांसाठी हा महिना बेस्ट असणार आहे. सगळ्या प्रकारे हा महिना बेस्ट असणार आहे. युनिवर्स तुमच्या सोबत आहे. युनिवर्स तुम्हाला खूप काही देण्याचा प्रयत्न करतंय. तुमच्यावर आहे की तुम्ही कितपत काही गोष्टी घेतायत. सो रीडिंग आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.